पाच महाभूते अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती अर्थात त्रिगुणात्मक माया ही, तसेच 10 इंद्रिये, एक मन आणि 5 इंद्रियाचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, इच्छा, द्वेष, सुख, दुःख आणि स्थूल देहाचा पिंड, तशीच चेतनता आणि धृती इतक्या प्रकारचे हे क्षेत्र विकारासहित संक्षेपाने सांगितले. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पंचमहाभूतांच्या मिश्रणापासून देहाचा आकार स्पष्ट होतो. तेव्हा तो अहंकार, चौकडी, विद्वत्ता, सत्ता, संपत्ती, तारुण्य इत्यादी विविध क्षेत्रात मनुष्याला मी म्हणून नाचवतो. हा अहंकार भोळी माणसे किंवा पशु पक्षी यांच्या पाठीशी लागत नाही, पण जे स्वतःला अतिशहाणे समजतात त्यांचे गळ्याशी झोंबतो, त्यांना अभिमान निर्माण करून त्यांना संकटात नाचवतो. जिला उत्तम आणि अधम कळते, जीव जिच्या दृष्टीने विषयाची परीक्षा करत असते ती बुद्धी आहे. जीव जिच्या दृष्टीने विषयाची परीक्षा करत असतो ती बुद्धी आहे. जीवावस्था नावाची पराप्रकृती, तिला अव्यक्त म्हणतात. प्रकृतीच्या उदयानंतर पंचमहाभूते आणि प्राण्यांचे देहसमुदाय आपले तुलत्व टाकून सूक्ष्म होतात. कान, डोळे, त्वचा, नाक, जीभ ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत. बुद्धी सुखदुःखाचा जो व्यवहार करते ती या 5 इंद्रियाच्या सुखानेच करते. वाणी, हात, पाय, उपस्थ, गुद हे 5 कर्मेंद्रिय आहेत. शरीराची क्रियाशक्ती नावाची प्राणांची अंतपुरातील स्त्री आहे. तिचे शरीरात बाहेर जाणे आणि आत येणे या 5 कर्मेंद्रियाच्या दारानेच होते. अर्जुना, मन हे इंद्रियाने बुद्धी याच्या मधल्या संधीत रजोगुणाच्या खांद्यावरती चंचलपणाने भासत असते. आकाशातील निळा रंग मृगजळाच्या लाटा, त्याप्रमाणे या मनाच्या चंचलतेचा भास खोटा आहे. रजोगुण मिश्रित चंचल वायुतत्वाला मन हे नाव आहे. बुद्धी हे विचार प्रधान तत्व आहे व मन हे स्वैर व भ्रम प्रधान तत्व आहे. मन स्वैराचारामुळे बुद्धीच्या बाहेर आहे आणि भ्रांतपणामुळे अहंकाराच्या डोक्यावर बसले आहे. म्हणून बुद्धी आणि देहअहंकार यांच्या मधल्या जागी बळकट झाली आहे. मनाच्या संगतीने ब्राह्म वस्तूला जीवदशा प्राप्त झाली. मन हे सर्व व्यवहाराचे मूळ कारण आहे. इंद्रियांना विषयात लोटते, नाना प्रकारच्या मनोरथांची उतरंडी उतरीत असते आणि रचित असते. 5 ज्ञानेंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 प्रकारचे विषय आहेत. ज्याप्रमाणे हिरव्या चाऱ्याला पशु भांबवतात त्याप्रमाणे विषयाला भांबवून या 5 विषयाच्या द्वारा ज्ञानाची धाव बाहेर होते. कर्मेंद्रियांचेही 5 विषय आहेत. ज्या वृत्तीला विषय आहेत, ज्या वृत्तीला विषयभोगाची गोडी असते तिला इच्छा असे म्हणतात. इच्छेमध्ये अडथळा आला की जे प्रकट होते त्याला द्वेष म्हणतात. जीवाला आत्म्याचे एकरूपाचे ज्ञान प्राप्त होते तेव्हा त्या ऐक्यात जे होते त्याला सुख म्हणतात. अशी सुखाची अवस्था प्राप्त न होता जे जाणे आहे ते सर्वतोपरी दुःख आहे. अर्जुना, असंग साक्षीभूत चैतन्याची देहाची सत्ता ही, तिला या क्षेत्र प्रकरणात चेतना हे नाव आहे. जड चेतनाची चैतन्याची सामान्य सत्ता तिला चेतना म्हणतात. आत्मसत्ता रूप संगतीला चेतना म्हणतात. जी पंचमहाभूते कधी एकमेकांना भेटत नाही ती त्या धारण शक्तीने आणि मित्रत्वाच्या नात्याने चालवली जातात. तिला धृती असे म्हणतात. या 36 तत्वांच्या संघाताला क्षेत्र म्हणतात. कोणत्याही बाबतीत आपण दुसऱ्याची. श्लोक नंबर 27 मध्ये अविनाशी परमेश्वराला सर्वत्र समभावाने स्थित जाणणाऱ्यांची प्रशंसा. श्लोक नंबर 28 मध्ये परमेश्वराला सर्वत्र समभावाने पाहण्याचे फळ. श्लोक नंबर 29 मध्ये आत्म्याला अकर्ता पाहणाऱ्याची स्तुती केलेली आहे. श्लोक नंबर 30 मध्ये संसार हा भगवंतापासून उत्पन्न झाला असून तो त्यांच्यातच स्थित असलेला पाहण्याचे फळ. श्लोक नंबर 31 मध्ये अविनाशी परमात्मा गुणातीत असल्यामुळे तो कर्ता होत नाही किंवा लिप्तही होत नाही. श्लोक नंबर 32 मध्ये आकाशाच्या दृष्टांताने परमात्म्याच्या निर्लिप्ततेचे वर्णन केलेले आहे. श्लोक नंबर 33 मध्ये सूर्याच्या दृष्टांताने प्रकाशरूप आत्म्याच्या अकर्तेपणाचे कथन केलेले आहे. श्लोक नंबर 34 मध्ये क्षेत्र ज्ञानाचा भेद तसेच प्रकृतीतून सुटण्याचा उपाय जाणण्याचे फळ सांगितलेले आहे. आता आपण हा अध्याय चालू करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. ओम श्री परमात्मने नमः. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात.
याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. सर्व क्षेत्रात क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मलाच समज. क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारासहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वत जाणणे तेच ज्ञान आहे असे माझे मत आहे. ते क्षेत्र जे काही आहे आणि ते ज्या प्रकारचे आहे तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणापासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञ ही जो कोणी आहे व ज्या प्रभावाचा आहे ते सर्व संक्षेपाने माझ्याकडून ऐक. ऋषींनी या क्षेत्रांचे अनेक प्रकारांनी निरूपण केले आहे. नाना प्रकारच्या वेदमंत्रांनी विवेकपूर्वक वर्णन केले आहे. कित्येक जीववादी म्हणतात मुळात देह हे शेत जीवाच्या मालकीचे आहे. प्राण हा त्या जीवाचा भागीदार शेतकरी आहे. त्या प्राणाला इंद्रियरूपी 10 बैलांचा तापा सहाय्य करतो. तो प्राण इंद्रियाच्या द्वारा सकाळ दुपार न समजता कोणत्याही वेळविषयी पिकणाऱ्या शेतात चांगली कसून अंगमेहनत करतो. मग तो जीव वेदविहित धर्माचा वापसा टाकून अनितीचे व धर्माचे जर बी पेरील आणि त्याला वाईट वर्तनाचे खत घालण्याचे कार्य इंद्रियाकडून जर करविल तर पेरलेल्या अधर्माप्रमाणे अमाप पाप पिकले. मग तो देहरूपी शेताचा मालक असलेला जीव कोट्यावधी जन्मात दुःखेच भोगतो. जर विधीचा वापसा झालेल्या जमिनीत सत्कर्मरूपी बी पेरील तर ते जीव शेकडो जन्माच्या मापाने सुख मोजित असतो. दुसरे प्रकृतीवादी म्हणतात जीव हा प्रवासी आहे. तो कर्मानुसार वाटेने जाता जाता तात्पुरता या देहात वस्ती करतो. प्राण हा या शेताचा बलुतेदार आहे म्हणून तो या शेतात रात्रदिवस जागतो. अनादी जी प्रकृती जिचे कपिल प्रवृत्ती सांख्य निरूपण करतात. संकल्पवादी म्हणतात ओसाड असलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी त्रिभुवना एवढी मोठी बाग जी निर्माण झाली ती त्या संकल्पाच्या साह्याने आकाराला आली. या क्षेत्रावर काळाची सत्ता आहे. क्षेत्राविषयी अनेक वाद आहेत. हे क्षेत्र अमक्याच्या मालकीचं आहे असे स्पष्टपणाने कोणालाही सांगता आले नाही. नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साई माने 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे. जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसतसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकताल. आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरीमधील अध्याय 13वा पाहणार आहोत. अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. भगवद्गीता प्रमुख विषय आहे. या अध्यायामध्ये एकूण 34 श्लोक आहेत आणि ओवी नंबर 1124 ते 1171 आहे. प्रथमतः आपण श्लोक नंबर 1 ते 18 आणि 19 श्लोक नंबर 19 ते 34 मध्ये काय दिले ते पाहू. त्याच्यानंतर संपूर्ण श्लोकातील विषय प्रत्येक श्लोकाद्वारे पाहून नंतर अध्याय चालू करू. श्लोक नंबर 1 ते 18 मध्ये ज्ञानसहित क्षेत्रज्ञ विषय आहे भगवंत आणि अर्जुन यांच्यामध्ये. श्लोक नंबर 19 ते 34 मध्ये ज्ञानासहित प्रकृती पुरुष विषय आहे. संपूर्ण श्लोकातील विषय श्लोक नंबर 1 मध्ये सांगितलेला आहे. क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे स्वरूप सांगितलेलं आहे. श्लोक नंबर 2 मध्ये जीवात्मा व परमात्मा यांच्या एकतेचे निरूपण केलेले आहे. श्लोक नंबर 3 मध्ये विकाररहित क्षेत्राचे व प्रभावसह क्षेत्रज्ञाचे स्वरूप ऐकण्यासाठी भगवंतांची अर्जुनाला आज्ञा. श्लोक नंबर 4 मध्ये क्षेत्रज्ञाविषयी ऋषी वेद आणि ब्रह्मसूत्र यांचे प्रमाण सांगितलेले आहे. श्लोक नंबर 5 ते 6 मध्ये क्षेत्राचे स्वरूप क्षेत्राचे विकार सांगितलेले आहे. श्लोक नंबर 7 मध्ये ज्ञान साधनातील अमानित्वादी 9 गुणांचे वर्णन केलेले आहे. श्लोक नंबर 8 मध्ये ज्ञान साधनातील अहंकाराचा अभाव व वैराग्य यांचे वर्णन केलेले आहे. श्लोक नंबर 9 मध्ये ज्ञान साधनातील आसक्तीच्या अभावाचे व चित्ताच्या समतेचे वर्णन केलेले आहे. श्लोक नंबर 10 मध्ये ज्ञान साधनामधील अभिविचारिक व्यक्ती व एकांत सेवन यांचे वर्णन. श्लोक नंबर 11 मध्ये ज्ञान साधनामधील निधिध्यासाचे वर्णन आणि या ज्ञान साधनाहून जे विपरीत गुण ते अज्ञान असे सांगणे. श्लोक नंबर 12 मध्ये जाणण्यास योग्य अशा परमात्म स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. वर्णन करण्याची प्रतिज्ञा आणि त्याच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन केलेले आहे.
श्लोक नंबर 13 मध्ये परमात्म्याच्या विश्वरूपाचे कथन केलेले आहे. श्लोक नंबर 14 मध्ये परमेश्वराच्या निर्गुण व सगुण स्वरूपाची एकता सांगितलेली आहे. श्लोक नंबर 15 मध्ये सर्वात्म रूपाने परमात्म्याची व्यापकता. श्लोक नंबर 16 मध्ये उत्पत्ती स्थिती व लय करणाऱ्या परमेश्वराच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. श्लोक नंबर 17 मध्ये ज्ञानाद्वारा प्राप्त होणाऱ्या परमात्म्याच्या परम प्रकाशमय स्वरूपाचे वर्णन केलेले आहे. श्लोक नंबर 18 मध्ये क्षेत्र ज्ञान व ज्ञेय यांचे तत्व जाणल्याने भगवत प्राप्ती होते. श्लोक नंबर 19 मध्ये प्रकृती पुरुषाचे अनादित्व तसेच प्रकृतीपासून उत्पन्न होणारे विकार व गुण यांचे वर्णन केलेले आहे. श्लोक नंबर 20 मध्ये कार्यकारण उत्पत्तीला हेतू प्रकृती व सुखदुःखाच्या भोगांना हेतू पुरुष. श्लोक नंबर 21 मध्ये प्रकृतीच्या संगाने पुरुषाला भोगांची व नाना योनींची प्राप्ती होते. श्लोक नंबर 22 मध्ये पुरुषाच्या स्वरूपाचे वर्णन. श्लोक नंबर 23 मध्ये प्रकृती पुरुषाला तत्वतः जाणल्याने मिळणारे फळ सांगितलेले आहे. श्लोक नंबर 24 मध्ये ध्यानयोग ज्ञानयोग व कर्मयोग याने भगवत प्राप्ती होते. श्लोक नंबर 25 मध्ये महापुरुषाच्या उपदेशाप्रमाणे आचरण केल्याने भगवत प्राप्ती होते. श्लोक नंबर 26 मध्ये क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या सहयोगाने जगताची उत्पत्ती. बरोबरी असावे असे ज्याला वाटत नाही, मोठेपणाचे ज्याला ओझे वाटते, लोकांनी केलेला सन्मान ज्याला आवडत नाही, ज्याला बृहस्पती सारखी सर्वज्ञता प्राप्त झालेली असते, परंतु कोणी मान सन्मान करेल या भीतीने तो लपून बसलेला असतो. कोणत्याही प्रकारचा मान स्वीकारावा असे त्याला वाटत नाही. जो आपण केलेले पुण्य झाकून ठेवतो, केलेला परोपकार बोलून दाखवित नाही, स्वधर्माविषयी मोठा, योग्य प्रसंगी उदार, आत्मचर्या करण्यात निष्णात, एरवी लहान, कृपण आणि वेडा दिसतो असा जो असतो त्याचे हातावर ज्ञान असते, त्याला अंधाभित्व असे म्हटले जाते. कमळातील सूक्ष्म तंतू आपल्या ओझ्याने चुरगळून जातील या मृदू शंकेने भ्रमर जसे कमळावर नाजूकपणाने पाय ठेवतात, त्याप्रमाणे अत्यंत नम्रतेने जो सर्वांशी वागतो, तो ज्या मार्गाने चालतो तो मार्ग कृपेचा करीत, ज्या दिशेकडे जातो ती दिशा प्रेमाने भरीत, प्रत्येक जीवाच्या खाली आपला जीव अंतरित चालतो. त्याच्या वाणीने दया जिवंत असते, बोलताना पुढे स्नेह पाजरतो आणि मागून अक्षरे चालत येतात. आधी कृपा नंतर शब्द प्रकट होतात. अमृताच्या लाटा जशा असतात त्याप्रमाणे त्याच्या बोलण्यातील शब्द सत्य, मृदू, मर्यादित आणि सरळ असतात. वाऱ्याचा धक्का बसेल, आकाशाला नख लागेल अशा भावनेने जो हात जोरात हलवीत नाही, अशी मनातच अहिंसा पाहिजे. ही म्हणजे ती इंद्रियाद्वारे बाहेर पडते. मनाने, देहाने आणि वाणीने सर्व प्रकारच्या हिंसेचा त्याग ज्याच्या ठिकाणी झालेला असतो तो पुरुष ज्ञानाचे सुंदर प्रशस्त मंदिर आहे. आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक अशा 3 प्रकारच्या सर्वच्या सर्व मुख दुःखांचे समुदाय एकदम अंगावर पडले तरी जो दुःखी होत नाही, प्राप्त झालेल्या कोणत्याही संकटाचो भीत नाही. नदी नद्यांचे समुदाय पाण्याचे लोट घेऊन आल्यानंतर समुद्र जसा मोठे पोट करतो, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सहन न होण्यासारखे असे जगात काही नाही आणि मी सर्व सहन करतो आहे असेही ज्याला स्मरण होत नाही. अंगाला जे चांगले वाईट प्राप्त झाले असेल तो ते सर्व आपले स्वरूप मानून पोटात घालतो, सहन करतो. अर्जुना, अशी अनाक्रोश क्षमा ज्याच्या जवळ असते त्याच्या योगाने ज्ञानाला महत्त्व आहे असे जाण. सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश देत नाही, आकाश जसे सर्व जगाला एकसारखीच पोकळी देते, त्याप्रमाणे जो सर्वावर सारखे प्रेम करतो, सारे विश्व त्याचे सोयरीक बनलेले असते. ज्याची दृष्टी कधी कपटी, खोचक, आशाळभूत नसते. 10ही इंद्रिय सरळ, निष्काम, शुद्ध असतात. अमृताची धार जशी असते त्याप्रमाणे ज्याचे अंतःकरण सरळ असते तो पुरुष म्हणजे अर्जवाचे शरीर आहे. अर्जुना, सर्व पारमार्थिक भाग्यांची जन्मभूमी म्हणजे गुरुसेवा होय. विरहिणी जशी आपल्या प्रिय पत्नीला विसरत नाही, विरहिणी जशी आपल्या प्रिय पत्नीला विसरत नाही, त्याप्रमाणे जो गुरुच्या देशाला विसरत नाही. ब्रह्म चैतन्य रूपी कल्पवृक्षा खाली श्री गुरु धेनू आहेत अशी प्रथम भावना करतो व नंतर आपण तिचे वासरू होतो. श्री गुरुच्या कृपेचा वर्षाव होतो आहे आणि आपण त्या वर्षवाने वाढणारे सेवाभावाचे रूप आहोत असे अनेक संकल्प त्याच्या मनात निर्माण करीत असते. तो म्हणतो, श्री गुरुचे घर मी स्वतः होईन आणि मीच दास होऊन त्यात
घरातील सर्व कामे करीन. श्री गुरुच्या पादुका मी होईन. श्री गुरूंचे प्रेमळ डोळे ज्याच्या अलोकन योग्य रूपांना पाहतील ती सर्व मीच होईन. ब्राह्मण आणि मानसिक या दोन्ही प्रकारच्या गुरुसेवेला मी सर्व वस्तू समूह होऊन व्यापून टाकीन. गुरुचे द्वार हे ज्याचे सर्व धन तो त्या गुरुभक्तीत पूर्णपणे रंगून गेलेला असतो. अर्जुना, रत्नाचे अंग आतून बाहेरून एकसारखे शुद्ध किंवा सूर्य जसा शुद्ध त्याप्रमाणे ज्याचे बाह्य शरीर व अंतकरण एकसारखे शुद्ध असते. बाह्य शरीर इंद्रियांचा विभाग कर्माने चांगला धुतला आहे आणि विवेक ज्ञानाने अंतकरणाचा विचाररूपी मळ नाहीसा झाला आहे. त्या अवस्थेत अंतर आणि बाह्य हे दोन विभाग नाहीसे झालेले असतात. त्या अवस्थेत केवळ शुचितत्व उरते, शुचिचित्वच उरते. वावटळीच्या शक्तीने पृथ्वी जशी हालत नाही त्याप्रमाणे विविध तुकांच्या लोंढ्याने जो वाहू नेला जात नाही. निंदा आणि अपमान यांनी खूप मार दिला. काम क्रोध अंगावर येऊन आदळले तरी जो मनाने शांत असतो. पृथ्वी विरघळून गेली तरी जो भीत नाही. असे निर्भय स्तरीय ज्या पुरुषाच्या ठिकाणी देहाने व मनाने प्राप्त करून घेतले आहे तो ज्ञानाचा उघडा ठेवा आहे. जो समाधीच्या शय्येजवळ ध्यानाशी चित्ताला बांधून टाकतो आणि मग चित्त आणि चैतन्य यांच्या साम्य रसाच्या आत रममान होतो. हा अंतकरण निग्रह जेथे आहे तेथे ज्ञानाचा विजय आहे. अशा प्रकारे मानिपणा नसणे, हिंसा नसणे, क्षमा, सरळपणा, गुरुची सेवा, शुचिता, स्थैर्य, देहेंद्रिय मनाचा निग्रह यांची लक्षणे आहेत. अर्जुना, ज्याच्या मनात विषयी वैराग्याची चांगली व जिवंत समृद्धी असते, विष खाणे आवडत नाही, जळत्या घरात शिरत नाही, त्याप्रमाणे ज्याला विषयाची गोष्ट ही आवडत नाही, इंद्रियाच्या तोंडावाटे कोणत्याच विषयाला अंतकरणापर्यंत जाऊ देत नाही, असे हे विषयाविषयीचे वैराग्य असते. हे वैराग्य आत्मलाभ करून देणारे प्रत्यक्ष भाग्यच आहे. याच्या योगाने जीव ब्रह्मानंदाचा भोग घेण्यास पात्र होतात. निरंतर कर्म करीत असता ही कर्मे मी केली किंवा माझ्यामुळे सफळ झाली असा अहंकार ज्याला नसतो. गंगा स्वार्था वाचून वाहते त्याप्रमाणे ज्याचे चांगले वागणे अहंकार रहित असते. एक पदरी माळेतून दोरी जशी ओढून काढावी त्याप्रमाणे मनातून, कर्मातून आणि वाणीतून ज्याच्या अहंकाराची हक्कलपट्टी झाली आहे, ज्याला देह आहे परंतु मी देहधारी आहे याची ज्याला आठवण नाही, त्या अवस्थेला निरअहंकारता हे नाव आहे. अर्जुना, डोळ्यात गेलेला खडा जसा विरघळत नाही, जखमेस शस्त्र जिरत नाही, त्याप्रमाणे जो भूतकाळातील जन्मदुःख विसरत नाही, संन्यास आश्रम घेऊ इच्छिणारा विधिपूर्वक सर्व संघ परित्याग करण्यापूर्वीच मनाने जसा संन्यासी असतो त्याप्रमाणे न मरताच त्यापूर्वी जो आपल्या मनाला मृत्यूची सूचना करतो, म्हातारपण शरीराला टेकतात त्यापूर्वीच तारुण्याच्या भरात जो ते म्हातारपण विचारदृष्टीने पाहतो, पुढील म्हातारपणीचा विचार करून जो दान, यज्ञ, देव, गुरु, संत यांची पूजा व परोपकाराची सत्कर्मे करतो, म्हणून भावी काळातील म्हातारपणाच्या चिंतनाने तारुण्यातच ब्रह्मज्ञान संपादन करून जो कायमचा म्हातारपणाच मुक्तो त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे जाणावे. श्रोते हो, हे सर्व भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एखादा प्रवासी मुक्कामाच्या जागेवर बसलेला असतो, पण त्या मुक्कामाच्या जागेविषयी किंचित सुद्धा आसक्ती नसते. त्याप्रमाणे जो देहावर आसक्त असतो, देहाबरोबर सावली असते परंतु ती आहे हे लक्षात देखील राहत नाही. तसे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते, स्त्री मुलांचे पालनपोषण करते, योग्य वेळी विषयसेवनी करते, पण सर्व व्यवहार विधिपूर्वक करते, ती स्त्री ज्ञानाची जन्य आहे. महासागर जसा ग्रीष्म ऋतूत आणि वसंत ऋतूत सारखाच भरलेला असतो त्याप्रमाणे ज्याचे ठिकाणी इष्ट अनिष्ट सारखेच असतात ते मूर्तिमंत ज्ञान असते. अर्जुना, पुत्र, स्त्री, घर व धनाधिकामध्ये आसक्ती नसणे व ममत्व नसणे तसेच इष्ट अनिष्ट यांच्या प्राप्तीत नेहमी चित्ताचे समत्व राहणे याची लक्षणे सांगितली. भगवंता वाचून दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्याविषयी काया वाचा व मन या तिघांनी निश्चय केला आहे. गंगेचे पाणी समुद्रात मिळूनही पुन्हा मिळतच असते त्याप्रमाणे जे मी होऊन माझे सर्व भावाने भजन करतात, जो माझ्याची अनन्य आणि माझ्याची एकरूप झालेला असूनही मलाच भजण्यासाठी वर तोच तो पुरुष आकार धारण करणारे ज्ञान आहे.
जो एकांतावर प्रेम करतो तो मनुष्य रूपाने ज्ञानाची मूर्ती आहे. परमेश्वराच्या ठिकाणी ऐक्य अवस्थेच्या ध्यान योगाने अविचारणी भक्ती तसेच एकांत व शुद्ध देशी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्याच्या समुदायात मिसळण्याची आवड नसणे याची लक्षणे सांगितली. अर्जुना, अध्यात्मज्ञानात नित्य स्थिती आणि तत्वज्ञानाचा अर्थ जो परमेश्वर त्याला सर्वत्र पाहणे सर्व ज्ञान आहे आणि हे याहून विपरीत आहे ते अज्ञान आहे. परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानामुळे अनुभवास येते त्या एका ज्ञाना वाचून इतर जी परलोकाची ज्ञानी आहेत ती अज्ञानी आहेत. आत्मज्ञान हेच खरे ज्ञान आहे व देहादिविषयी ज्ञान ते ब्रह्मज्ञान होय. परमात्मा आहे असे अनुभवात आलेल्या ज्ञानाने नास्तिकतेची निवृत्ती झाली तरीसुद्धा जो ज्ञेय परमात्मा तो मी आहे अशा अखंड मनोवृत्तीने त्याचे प्रत्यक्ष ज्ञान झाले नाही तर केवळ शब्दप्रमाणापासून परोक्ष ज्ञान होऊनही तो खरा ज्ञानलाभ नाही. शुद्ध बुद्धी जेव्हा मी ब्रह्म आहे असा अखंड आकार धारण करते तेव्हा ज्ञेय ब्रह्मावरचे अज्ञान जाऊन ती ब्रह्माला आत्मत्वाने पाहू शकते. परमेश्वर सर्वत्र आहे हा सिद्धांत समजून घेणे सोपे आहे, परंतु परमेश्वर सर्वत्र पाहणे हे अवघड आहे व अशक्य आहे. अर्जुना, सर्वत्र परमेश्वर आहे हे जाणून जो सर्वावर प्रेम करीत नाही ते अज्ञान असते. अज्ञानी माणूस प्रतिष्ठेसाठी जगतो, मानाची वाट पाहतो, सत्काराने त्याला संतोष होतो, गर्वाने तो मस्त झालेला असतो, आपली विद्वत्ता सर्वांना दाखवून कीर्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो, अंतःकरण शुद्ध न करता वरवर भस्म गंध टिळे इत्यादी लावतो, मी मोठा भक्त आहे असे लोकांना भासवितो, धन मिळावे ही एकच त्याची अपेक्षा असते, तो विषयाच्या चक्रात सतत फिरत राहतो. देह हाच आत्मा आहे अशी मनोवृत्ती करून तो अज्ञानी कर्म करण्यास आरंभ करतो. स्वतःला श्रीमंत व शहाणा समजतो, मृत्यू येणार आहे हे त्याला समजत नाही, तो मनाला येईल तसे वागतो. मोराच्या अंगावर सर्व पिसे डोळच असतात, त्या पिसांना डोळ्याची आकृती असते परंतु त्या सर्वांना एक दृष्टी नसते. तसे अज्ञानी अनेक विषयावर बडबड करीत असतो पण आत्मज्ञान त्याला माहीत नसते. आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आत्मज्ञान नसेल तर शास्त्रांचा कितीही अभ्यास करून उपयोग नाही. जे जाणण्यास योग्य आहे, जे जाणल्याने मनुष्याला परमानंद प्राप्त होतो ते तुला चांगल्या रीतीने सांगतो. ते आदिरहित परब्रह्म अखतनीय असल्याने त्याला सत म्हणता येत नाही किंवा असती म्हणता येत नाही. ते ज्ञेय आहे असे की ज्याला कोणी कारण नाही, जे कोणापासूनही उत्पन्न झाले नाही, ज्याला परब्रह्म हे नाव सहजच आहे, त्या परब्रह्माला रूप नाही, वर्ण नाही, अंतःकरणाची उपाधी नसल्यामुळे क्रमाने त्याला द्रश्यावस्था किंवा द्रष्ट्याची अवस्था नाही. त्या ज्ञेयाने निर्विशेष स्वरूप पाहून आहे, त्या ज्ञेयाचे निर्विशेष स्वरूप पाहून आहे नाही हे शब्द मुके झाले. त्या ज्ञेयाच्या ठिकाणी जाण्यास विचाराची वाट मोडलेली आहे. जी ज्ञेय ब्रह्मवस्तू आहे ती सर्व स्वरूप होऊन सर्वात आहे. ते ज्ञेय सर्वत्र हातपाय असलेले, सर्व बाजूने डोळे मस्तक मुख असलेले, सर्व बाजूने कान असलेले आणि सर्व विश्वात सर्वाला व्यापून आहे. ते ब्रह्म सर्वरूप होऊन सर्व काळ सर्व क्रिया करते म्हणून त्याला विश्वभाव म्हटले आहे. जसे सूर्याला शरीर, डोळे, कान इत्यादी वेगवेगळे अवयव नाहीत कारण तो प्रकाशरूप एक जिनसी पदार्थ आहे, त्याप्रमाणे ब्रह्म ज्ञानरूप असून परमार्थ ते दृश्य भाव संभवत नाही तरी पण व्यवहारात ते जीवाची उपाधी अंतःकरण आणि ईश्वराची उपाधी माया या दोन उपाधींच्या रूपाने सर्व विश्वाचा द्रष्ट्या आहे. म्हणून वेद त्याला विश्वत चक्षु असे म्हणतो. ते ब्राह्म सर्वांच्या डोक्यावर सर्व प्रकारे अस्ति भाती प्रिय रूपाने अखंड नांदते. अशा स्थितीपर्यंत असलेल्या ब्रह्माला वेदाने विश्वमूर्धा असे म्हटले आहे. हुद्रव्याचे भक्षण करणाऱ्या अग्नीच्या ठिकाणी जो अग्नीचा आकार तोच त्याचे मुख जसे असते त्याप्रमाणे चे ब्रह्म सर्व स्वरूप असल्यामुळे सर्व रूपाने सर्वांचा भोक्ता आहे. वेद त्याला विश्वतोमुख म्हणतात. सर्व वस्तूत आकाश जसे संबंध आहे त्याप्रमाणे सर्व देशातल्या सर्व प्रकारच्या शब्दांनी ज्याचा ज्ञानरूप कान संबंध आहे म्हणून आम्ही त्याला सर्वत्र सर्व ऐकणार असे म्हणतो. याप्रमाणे जे ज्ञेय ब्रह्म सर्वाला व्यापून आहे, जेव्हा काही नाही हा अर्थ दाखवायचा असतो त्यावेळी शून्य काढावे लागते.
त्याप्रमाणे जेव्हा शब्दाने अदत्य सांगावयाचे असते तेव्हा दैत्य करावे लागते, कारण शुद्ध अदत्य ब्राह्म्याच्या ठिकाणी त्रिपुटीचा अभाव असल्यामुळे ते काहीच बोलता येत नाही. ते सर्व विषयांना जाणणारे आहे, परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. तसेच ते आसक्तीरहित आणि गुणांच्या अतीत असूनही आपल्या योगमायेने सर्वाचे धारण व पोषण यांनी आणि गुणांचा भोग घेणारे आहे. अर्जुना, रज जसा पाण्यात पाणीरूपाने असतो किंवा तेज जसे दिव्याच्या रूपाने असते, त्याप्रमाणे ज्ञेय सर्वव्यापक असून सर्व रूपाने तेच आहे. घटाच्या आकाराने व्यापलेले आकाश घटाप्रमाणे वाटोळी आहे असे वाटते. मठामध्ये चौकोनी दिसते, परंतु पोकळी कधी आकाशरूपाने घटात वाटोळी आणि मठात चौकोनी झाली नाही. त्याप्रमाणे जे ब्रह्म विकारात व्यापक असून आणि विकार रूपाने परिणामाला प्राप्त होऊनही विकारी होत नाही, ते ब्राह्ममन ज्याच्यात मोक आहे अशा त्या देह इंद्रियासारखे आणि त्या सत्वादी 3 गुणासारखे आहे असे वाटते. दुधाच्या अवस्थेत तूप हे दुधाच्या रूपाने असते, परंतु तुपाच्या अवस्थेत दूध नाहीच. तसे जे ब्राह्म व्यापक असल्यामुळे विकारात आहे, परंतु परमार्थात ते ब्राह्म नित्य असंग असल्यामुळे विकार स्वरूप मात्र नाही. अज्ञान अवस्थेत आकाराला विश्व हे नाव आहे, एरवी ज्ञानावस्थेत आकार नाही, ब्राह्मच आहे. अर्जुना, ब्राह्म सर्व गुणेंद्रियात राहून सर्व गुणेंद्रियापासून परमार्थात भिन्न आहे. नामरूपादी विशेष जगताच्या ठिकाणी हे ब्रह्माच्या ठिकाणी नाही. जलाशयातील पाणी जसे सूर्यबिंबाला धारण करते, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्म सर्वाच्या संबंधा वाचून सर्वांना धारण करते. ते ज्ञेय ब्रह्मभूतांच्या बाहेर आणि आत आहे. ते स्थावर आणि जंगम आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे अविज्ञ आहे. ते दूर आहे व जवळ आहे. अग्नीमध्ये उष्णता जशी तादात्म्य संबंधाने असते, त्याप्रमाणे ते ब्राह्म स्थावर जंगमात तादात्म्य संबंधाने असते आहे. ते एक असून भूतांच्या आत बाहेर आहे. जे एक असून ज्ञानाला आत्मरूपाने जवळ आणि अज्ञानाला दूर आहे. क्षीरसागराची सागराची गोडी जशी सर्वत्र सारखी असते, त्याप्रमाणे ब्रह्म स्वभाव सर्वत्र सारखेच परिपूर्ण असते. ते ज्ञेय सर्व भूतामध्ये विभक्त नसतानाही विभक्त असल्यासारखे आहे आणि सर्व भूतांचे धारण पोषण करणारे, भूतांचा ग्रास म्हणजे प्रलय आणि उत्पत्ती करणारे आहे. अर्जुना, सागरापासून लाटा निर्माण होतात आणि त्या लाटांना जसा सागरच आधार आहे, त्याप्रमाणे विश्वाच्या निर्मितीला ब्राह्मच आधार आहे. ते ब्राह्म ज्योतीची ही ज्योती तसेच मायेच्याही पलीकडे आहे म्हटले जाते. तसेच तो परमात्मा बोध स्वरूप आणि जाणण्यास योग्य आहे. आणि तत्वज्ञानाने प्राप्त होणारा आणि सर्वाच्या हृदयात विशेष रूपाने स्थित आहे. जे अग्नीला प्रदीप्त करणारे, जे चंद्राला अमृत देऊन जागवणारे, सूर्याचे डोळे ज्याच्या प्रकाशाच्या साह्याने पाहतात, ज्याच्यात उजेडाने तारे चमकतात, जे महत्त्वादी कारणाचे कारण आहे, जे बुद्धीला ही ज्ञान देणारी साक्षीरूप बुद्धी आहे, जे प्रतिबिंबरूप जीवाचाही जीव आहे, जे मनाचे मन, डोळ्याचा डोळा, कानाचे कान व वाचेचे वाचा आहे, जे प्राणांचे हे प्रेरक प्राण आहे, जे गतीचे चरण आहे, ज्याच्या योगाने सर्व प्राण्यांचा क्रियेचा कर्तेपणा प्राप्त होतो, ज्याच्या सत्तेने विश्वाला आकार प्राप्त होतो, ज्याच्या व्यापकतेमुळे विश्वाचा विस्तार होतो, ज्याच्या संहार शक्तीने विश्वाचा संहार होतो, जे वायूच्या श्वासोच्छ्वास आहे, जे आकाशाला राहण्यास पोकळी देते, ज्याच्या प्रकाशाने सारे विश्व भासते. अर्जुना, जे सर्वच आहे परंतु ज्याच्यात सर्व नाही, म्हणून दैत्यभावाला जेथे प्रवास नाही. जे पाहिल्याबरोबर दृश्य जगत आणि द्रष्टा अंतकरण विशिष्ट जीव हे सर्व एकत्र ऐक्य रूपाने ब्रह्मरूप होतात, त्या अभेद स्थितीत ते ज्ञान ब्रह्मच, ज्ञाता ब्रह्मच, ज्ञेय ब्रह्मच आणि ज्ञानाने जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते ते ब्रह्मच. ते ब्रह्म सर्वाच्या हृदयात आहे. हे अर्जुना, याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे जाणण्यास योग्य परमात्म्याचे स्वरूप संक्षेपाने सांगितले आहे. हे तत्व तर जाणलेले माझा भक्त माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. ते भक्त मला हेच ज्ञेय आहे अशा बुद्धीने जाणून मत स्वरूप होतात. मीच होण्याचा हा भक्ती प्रकार सर्व प्रकारात मुख्य आहे. हे अर्जुना, प्रकृती अर्थात त्रिगुणमयी माझी आणि जीवात्मा अर्थात क्षेत्रज्ञ या दोघांनाही तू अनादी जाण
आणि राग द्वेषादी विकारांना तसे त्रिगुणात्मक संपूर्ण पदार्थांना ही प्रकृतीपासून उत्पन्न झालेले समज एकत्र असलेले जगाच्या रूपाने प्रकट झालेले अनादिसिद्ध असे प्रकृती पुरुष दोघांचे जोडपे आहे. क्षेत्र म्हणजेच ही प्रकृती आहे. क्षेत्रज्ञ तोच पुरुष आहे. प्रत्येक पदार्थात असणारी पण पदार्थाच्या उत्पत्ती नाशाबरोबर जिचा उत्पत्ती नाश होत नाही अशी निरुपाधिक सामान्य व्यापक जी सत्ता आहे तेच पुरुषाचे रूप आहे. सर्व क्रियाला प्रकृती हे नाव आहे. बुद्धी, इंद्रिय, मन इत्यादी विकारांचा समुदय आणि सत्व रजतम हे 3 गुण हा सर्वच संघात प्रकृतीपासून झाला आहे. या संघाच्या रूपाने प्रकृतीच परिणामाला प्राप्त झाले आहे. अर्जुना, कार्य, कारण, कार्य व कारण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटले जाते आणि जीवाच्या सुखदुःखाच्या भोगतेपणाचा अर्थात त्यांना भोगण्याला कारण म्हटला जातो. क्रिया, भोग व कर्तृत्व या तिघांना मूळ कारण प्रकृतीच आहे. या तिघांच्या समुदायाच्या रूपाने प्रकृतीच कर्मरूप होते. ज्या गुणाचे बळ वाढेल त्याप्रमाणे ती बनते. जे कर्म सत्वगुणापासून स्वीकारले जाते त्याला सत्कर्म म्हणतात. रजोगुणापासून जे निर्माण होते ते मध्यम मिश्र कर्म. तमोगुणाने जी काही कर्मे होतात ती अधम पापकर्म आहेत. अशी चांगली वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात. त्या कर्मापासून सुख दुःखे निर्माण होतात. सत् कर्मापासून सुख निर्माण होते, असत कर्मापासून दुःख निर्माण होते. पुरुष हा प्रकृतीमध्ये स्थिर होऊन या गुणाचा संगच या जीवात्म्याला चांगल्या वाईट योनीत जन्म मिळण्याला कारण आहे. अर्जुना, काही जेथे नाही तो प्रकृतीचा नवरा आहे आणि असा तो असूनही त्याला सुख दुःखाचा भोग मात्र आहे. प्रकृतीला गुणमयी माया हे नाव आहे. मूर्तिमंत गुण म्हणजेच प्रकृतीच होय. ही प्रकृती प्रत्येक क्षणात नित्य नव्या स्वरूपाची व गुणांची असते. ती अंगाने संपूर्ण रूप गुणाचीच आहे. सर्व चराचराची नावे हिच्यामुळे प्रसिद्ध झाली आहेत. स्नेह इच्छेमुळे प्रेमळ झाला आहे. इंद्रिय इच्छेमुळे शानी झाली आहेत. ही मनाला त्रैलोक्य भोगावयास लावते. ही प्रकृती ब्रह्माचे मोठे भेट आहे. या प्रकृतीने न मोजता येण्यासारखे विकार निर्माण केले आहेत. ही प्रकृती कामरूप वेलीची आधारभूत मांडवी आहे. मोहरूपी वनातील कामक्रोधादी झाडांना विकसित पल्लवित करणारी वसंतिका आहे. हिची दैवी शक्ती, माया इत्यादी नावे पुराणात प्रसिद्ध आहेत. 64 कला इच्छेपासून झाली आहेत. 14 विद्या हिनेच निर्माण केल्या आहेत. ही ध्वनी वर्णरूप नादांची टाकसाळ आहे. ही आचार्यरूपी वेलीची जाळी आहे. जगाचे उत्पत्ती प्रलय जे होतात ते हिचे सकाळ संध्याकाळ आहेत. ही अद्भुत भूल आहे. ही निसंग पुरुषाची नात्याने पत्नी आहे. आपल्या जोडीदारासह विश्वरूपी घरात नांदते. त्या निराकारावा स्थूल आकार, त्या निष्क्रियाच्या क्रिया, अहंकार रहिताचा अहंकार आपण होऊन राहते. पुरुषाला संसार करण्याकरता जे धर्म, गुण, क्रिया आवश्यक आहेत ते सर्व प्रकृतीच होते. प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे पुरुषाला सुख दुःखात्मक गुण भोगणे अपरिहार्य होते. अर्जुना, पाणी हालताना त्यातील चंद्राचे प्रतिबिंब अनेक होते, पण ते अनेक तत्व चंद्राचे ठिकाणी आहे असे मूढ लोक म्हणतात. म्हणून केवळ असंग पुरुषाला जन्माला येणे आणि सुखदुःख भोगणे संभवत नाही. येथे क्रिया, जन्म आणि भोग या सर्वाकरता गुणसंगच मूळ कारण आहे. अर्जुना, हा पुरुष कार्यकारण संघात रूप प्रकृतीत जणू उभा आहे. जुईच्या वेलीच्या जाळीत अंधाराला खांब जसा उभा असतो, परंतु असंगतीच्या बाबतीत पृथ्वी आणि आकाश यांच्यात ज्या स्वरूपाचे अंतर त्या स्वरूपाचे अंतर प्रकृती आणि पुरुष यांच्यात आहे. हा पुरुष जणू प्रकृतीरूपी नदीच्या काठावर मेरू पर्वतासारखा उभा आहे. पुरुष प्रकृतीरूपी नदीच्या पाण्यात प्रतिबिंबित होते, परंतु त्या नदीच्या पाण्याच्या लोटाने वाहत जात नाही. कार्यरूप प्रकृती जी ही सदैव उत्पन्न होते व नष्ट होते, परंतु हा पुरुष आहे तसाच आहे. याच्यावर काही परिणाम होत नाही. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत जेवढे काही विश्व त्या सर्व विश्वाचा हा शासनकर्ता आहे. याच्या योगाने प्रकृती जगते, याच्या सत्तेने विकारांना प्रसवते. या देहामध्ये परमात्मा आहे असे ज्या प्रकारच्या वस्तूस म्हणतात ते बोलणे या पुरुषासंबंधी आहे. प्रकृतीच्या पलीकडे काहीतरी एक तत्व आहे असा जो वेदशास्त्राचा संदेश आहे तो तत्व हा पुरुष आहे. अर्जुना, देह, इंद्रिये, गुणाकडून होणारा व्यवहार तो प्रकृतीचा आहे, पुरुषाचा नाही. हा आकार दिसतो ही त्याची छाया आहे. हे जाणून घेतले पाहिजे. अशा प्रकारे प्रकृती पुरुषाचे भेदज्ञान ज्याच्या मनाला प्रत्यक्ष झाले आहे तो ज्ञानी शरीर इंद्रियांच्या संबंधाने सर्व कर्मे करीत असला तरी त्याचे अंतःकरण पूर्ण शुद्ध असते.
आकाश जसे धुराने मलिन होत नाही त्याप्रमाणे तो कर्मे करूनही मलिन होत नाही. त्या पुरुषाचा साक्षात्कार झाल्यावर संचित कर्माचा नाश होतो आणि क्रियामान कर्माचा लेप पावत लागत नाही. प्रारब्धवत देह असतो, पण देहीची विदेशी झालो आता अशी त्याची अवस्था असते. देह नष्ट झाल्यावर तो पुन्हा जन्माला येत नाही. परमात्म्याला काही लोक शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानद्वारा हृदयात पाहतात, तसेच दुसरे काही ज्ञान योगद्वारा पाहतात आणि इतर काही जण निष्काम कर्मयोगाने पाहतात. अर्जुना, अशा प्रकारे जे माझ्याशी पूर्ण एकरूप झाले आहेत त्यांना कोणतेच फळ भोगवायचे उरत नाही. याच्याशिवाय दुसरे लोक स्वतः या प्रकारे परमात्म्याला जाणत नाहीत, परंतु दुसऱ्याकडून अर्थात तत्व जाणणाऱ्या संतांकडून श्रवण करूनच उपासना करू लागतात आणि ते श्रवण साधनात तत्पर झालेले लोक मूर्तिरूप संसार सागराला निसंदेह तरून जातात. संतांचे विचार ऐकून त्याप्रमाणे आचरण ठेवणे हे आवश्यक आहे. अर्जुना, जेवढी काही स्थावर आणि जंगम वस्तू उत्पन्न होती ती क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून उत्पन्न होते असे जाण. अनेक मेघांच्या वर्षावाने पृथ्वी ओली झाली असता नाना प्रकारचे अंकुर जसे निर्माण होतात त्याप्रमाणे अखिल चराचर आणि जे काही जीव या संज्ञेने प्रसिद्ध आहे ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांच्या संयोगापासून उत्पन्न होतात. वस्त्रपणा म्हणजे तंतू नव्हे, परंतु तंतूला तो वस्त्रपणा प्राप्त होतो. त्याप्रमाणे भूते म्हणजे परमेश्वर नव्हे, कारण भूते उत्पत्ती नाशवान आहेत. परमेश्वर उत्पत्ती नाशरहित आहे, परंतु परमेश्वरालाच प्रकृतीच्या योगाने भूताचा आकार प्राप्त झाला आहे. अशा प्रकारे सूक्ष्म रीतीने पाहिले असता सर्व भूतांचे परमेश्वराची ऐक्य प्रतीतीला येते. जो पुरुष नाशवंत सर्व चराचर भूताच्या ठाई अविनाशी परमेश्वराला समभावनेने स्थित असलेला पाहतो तो खरे पाहतो. भूते विषम आहेत, परंतु त्यात असलेली ब्रह्मवस्तू सम आहे. ठिणगीत उष्णता जशी समान तसा अनंत जीवराशीत परमेश्वर समान आहे. आकाशभर पावसाच्या धारा असतात, पण त्या सर्व धारामध्ये पाणी एकच असते. त्याप्रमाणे सर्व भूतांच्या सर्वांगात तो परमेश्वर एक आहे. जो विश्व आकाराच्या पलीकडील काठ आहे, जे परावाणीची पलीकडील मर्यादा आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडे असलेल्या तुर्याचे माझघर आहे, असे ते परब्रह्म आहे. गंगादी नद्या जलपती समुद्राच्या ठिकाणी जशा विश्रांतीला येतात त्याप्रमाणे मोक्षासकट सर्व सद्गती जेथे विश्रांतीला येतात ते ब्रह्मसुख त्याला याच वर्तमान देहाने मिळते. जो भूताच्या नामरूप वर्तनाचे वैषम्य पाहून विषम बुद्धीचा होत नाही त्याला ते ब्रह्मसुख विपुल आणि विनाशायास प्राप्त होते. कोट्यावधी दिव्यात जसे एक असते सारखे असते त्याप्रमाणे सर्व भूतमात्रात जो ईश्वर सत्ता रूपाने सारखा आहे अशा साम्य दृष्टीने भूताकडे पाहत असता जो जगतो तो जन्म मरणाच्या पलीकडे जातो. मन आणि बुद्धी ज्याच्यात प्रमुख आहे अशी ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्याकडून होणारी सर्व कर्मे ही प्रकृतीच करते असे जो सत्यत्वाने पाहतो. घरातीत माणसे घरात व्यवहार करतात पण घर काहीच करत नाही. ढग आकाशात धावतात परंतु आकाश जेथल्या तेथे शांत असते. त्याप्रमाणे प्रकृती ही आत्मप्रकाशाने त्रिगुणांच्या द्वारा विविध कर्मांचा आरंभ करून खेळत असते. त्या अनंत कार्यामध्ये आत्मा हा खांबासारखा तटस्थ उभा असतो. तो कोण काय करीत आहे त्याच्याशी लिपायमान होत नाही. अर्जुना, जेव्हा भिन्न भिन्न कलाकृतीत ब्रह्मरूपाने एकरूपता दिसते तेव्हा मनुष्य ब्रह्मसंपन्न होतो. लाटा जशा पाण्यावर, परमाणूचे कण जसे पृथ्वीवर, किरणे जशी सूर्याच्या मंडळावर किंवा अवयव जसे देहावर, संकल्पाचे भाव जसे मनावर, त्याप्रमाणे सर्व भूतांचे आकार एका ब्रह्माच्या ठिकाणी आहेत. ही दृष्टी जेव्हा सव्यपणाने ब्रह्मरूपात प्रवेश करते तेव्हा ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. मग ज्या भूताकडे बघावे ती सर्व भूते ब्रह्मच आहेत अशी ज्ञानदृष्टी उघडते. या साम्य अवस्थेत अखंड आनंदाची प्राप्ती होते. अर्जुना, पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब असते, सूर्य नसतो. त्याप्रमाणे देहात आत्मा आहे असे जे काही म्हटले जाते ते खरे नाही, कारण तो जेथल्या तेथेच असतो. उजेड आणि अंधार या दोघात जो भेद आहे तोच आत्मा आणि देह यांच्यात आहे. देह तर पंचमहाभूतापासून झाला आहे, कर्माच्या दोऱ्याने बांधला आहे आणि जन्म मरणाच्या चाकावर घातला आहे. त्यामुळे तो नाना योनीत फिरत असतो.
ही देहरूपी लोण्याची लहानशी गोळी कालरूपी अग्नीच्या कुंडात घातली आहे. त्यामुळे माशी आपले पंख फडफड करते. तेवढ्या वेळात देह संपून जातो. देह अग्नीत पडला तर त्याची राख होते. रानात कुत्र्याने देह खाल्ला तर त्याची विष्ठा बनते, अथवा देह तसाच ठेवला तर त्याचे आळ्या किड्यात रूपांतर होते. या देहाची अशी स्थिती आहे. आणि आत्मा तर नित्य शुद्ध आहे. तो बुद्धही नाही, मुक्तही नाही. तो कोणत्याच प्रमाणाचा विषय होत नसल्यामुळे एवढा तेवढा काही सांगता येत नाही. जगाच्या उत्पत्तीबरोबर तो उत्पन्न होत नाही व सर्वांच्या नाशाबरोबर त्याचा नाश होत नाही. आहे आणि नाही या दोघांचा तो शेवट आहे. तो अव्यक्त असल्यामुळे कशाने मोजला जात नाही. तो विचाराचा विषय केला जात नाही. अर्जुना, आकाशाच्या अधिष्ठानावर दिवस रात्र येतात जातात, त्याप्रमाणे आत्मसत्तेवर अनेक देह येतात व जातात. आत्मा देहधर्माने कधी लिप्त होत नाही. आकाश सर्वत्र आहे. ते सर्वत्र असूनही कोणत्याही पदार्थाने व त्याच्या चांगल्या वाईट धर्माने लिप्त होत नाही. त्याप्रमाणे आत्मा सर्वच देशात आणि देहात तो जसा कुटस्थ नित्य निर्विकार आहे तसाच तो असतो. परंतु देशाच्या व देहाच्या एकाही संसर्ग दोषाने लिप्त होत नाही. क्षेत्रज्ञ आत्मा या क्षेत्रात राहुनी क्षेत्र धर्मरहित आहे. ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे एकटा क्षेत्रज्ञ आत्मा सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. क्षेत्रज्ञाने सत्तेवर क्षेत्राचे व्यवहार होतात, परंतु क्षेत्रज्ञ कधी क्षेत्र होत नाही. दिव्याची ज्योत घरातील व्यवहार चालवते, परंतु दिवा आणि घर यात फारच वेगळेपण आहे. त्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यात फारच वेगळेपण आहे. अर्जुना, तीच बुद्धी खरी डोळत जी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील वैधर्म्य किंवा भेद पाहते. अर्जुना, या प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचा भेद आणि प्रकृती व तिचे विकारांपासून सुटण्याचा उपाय जे पुरुष ज्ञान नेत्रांनी तत्वतः जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी साधक अनेक प्रकारच्या साधना करतात. ज्ञानी लोकांच्या घरी हेलपाटे घालतात, त्यांची सेवा करतात, सर्व संपत्ती गवताप्रमाणे तुच्छ मानतात. अशा प्रकारे ज्ञानप्राप्तीसाठी अनेक प्रयत्न करून ते ज्ञान मिळवतात. आत्मा सत्य, प्रकृती मिथ्या असल्यामुळे आत्म्याहून प्रकृती वेगळी आहे आणि प्रकृतीहून आत्मा वेगळेपणाने आहे. असे जे जाणतात ते पुरुष ब्राह्मरूप होतात. जे ब्राह्म आकाशापेक्षा मोठे आहे, जे प्रकृतीचे पैलतीर आहे, ते आत्मत्वाने प्राप्त झाले असता सर्व प्रकारचे दैत्य संपून जाते आणि अखंड शांती लाभते. शुद्ध आनंद शिल्लक राहतो. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की. शांब श्वारण महादेव कैलासपती. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोतेहो, हा 13वा अध्याय इथे समाप्त झाला. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. पुढचा अध्याय 14वामध्ये. धन्यवाद.